पहाटे बरोबर 4:30 वाजता यायचं. मोठे मोठे दगड उचलायचे, त्यांच्या डोक्यात घालायचे. 2 किलो सोनं मला आणि 2 किलो सोनं तुम्हाला. व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे महाराज सगळं घडणार होतं, पण कर्म सांगतोय कर्म. बरोबर महाराज पहाटे 4 वाजता मध्यातली लाईट गेली आणि मध्यात गेलेली पोरं माघारी आली आणि उठवलं त्यांना. ए उठा इथून, ही जागा आमची आहे, इथं आम्ही रोज झोपतो, तुम्ही झोपणार कोण? व्यापारी उठले, घड्याळाकडे बघितलं, समजलं आता 4 वाजलेत, तासाभरात उजडतंय, काय अडचण नाही. व्यापाऱ्याने सोनं घेतलं, व्यापारी निघून गेले. पण त्या शेतकऱ्याची दोन्ही मुलं झोपली होती महाराज. कांबरून घेतलं होतं. ठरल्याप्रमाणे महाराज 4:30 वाजता गावातली गुंड मुलं आली, मोठे मोठे दगड उचलले, डोक्यात घातले. महाराज मेले कोण? शेतकऱ्याची मुलं मेली. कर्म एवढं वाईट आहे. विठाल विठाला फक्त डोक्यात आणलं, दुसऱ्याचं वाईट करायचं, आपलं वाईट व्हायला सुरुवात होते. कर्म एवढं वाईट आहे. या कर्मानं महाराज प्रभू रामचंद्राच्या वडिलाला सुद्धा वियोगानं मरावं लागलं. कर्मे दशरथ वियोगे मेला. महाराज एक सांगू, कर्म मुद्दा क्रमांक 7 आहे. 8वा क्रमांक त्याचं नाव आहे स्मरण. जगाच्या पाठीव चांगल्याचं वाईटाचं स्मरण फक्त माणसाला राहतं, इतराला राहत नाही. 9वा क्रमांक आहे, त्याचं नाव आहे महाराज जगाच्या पाठीव. हाच देह महाराज पंढरपूरची वारी करू शकतो, भगवंताचं भजन करू शकतो. भजनाचा अधिकार फक्त मनुष्याला आहे. 10वा क्रमांक आहे, हा सुंदर नरदेह फक्त मनुष्याला मिळाला. 11वा क्रमांक आहे, या सुंदर नरदेहाची देव अपेक्षा करतोय. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. महाराज 11वा क्रमांक. 12वा क्रमांक महाराज, हा देह देवाला मिळत नाही. 13वा क्रमांक, या देहानं देवापर्यंत जाता येतं. आणि 14वा क्रमांक, हा देह म्हणजेच देव आहे आणि काही ज्ञान नाही कोठे, याच देही घडी देवाचं भजन. मग मला सांगा, माणसाचा देह पवित्र का अपवित्र? ऐकलं सगळं तुम्ही? आता सगळं ऐकलं, लक्षपूर्वक ऐकलं नाही? महाराज सांगा, लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं. मग आता हे 14 मुद्दे ऐकले तुम्ही. 14 मुद्दे ऐकल्यानंतर मला सांगा, माणसाचा देह पवित्र का अपवित्र? मगाशी म्हणलं अपवित्र, आता म्हणताय पवित्र. नेमकं खरं कोणतं? तर माणसाचा देह अपवित्र आहे, पण त्याला पवित्र करण्यासाठी 1ला क्रमांक समय, 2रा क्रमांक सामुग्री, 3रा क्रमांक स्वातंत्र्य, 4था क्रमांक सामर्थ्य आणि 5वा क्रमांक ज्ञान. या गोष्टी देवाना दिल्या म्हणून माणसाचा देह पवित्र होतो. विठाल विठाला 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 विठाला. मुला देह मिळालाय कशाला गुरुजी? देवे दिला देह भजना गुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देह मिळालाय कशाला? भजनाला. पण वापर करतो कशाला? महाराज एवढे हुशार माणसं, पंक्तीला जर 5 पदार्थ वाढले, 5 पदार्थ गुरुजी, 5 श्लोक. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, एवढंच काय? ओम नाव तो सोने बुनकतो, एवढंच काय महाराज? केशवा माधवा गोविंदा गोपाला. 5 पदार्थ असले तर, आणि समजा त्या मालकानं पिठलं भाकरी वाढली का, एक हात त्या मालकाकडं, अरे रावणा, दुसरा हात पिठल्याकडं, राज्य गंभीर केले. आहे का नाही बाबा? एक सांगू तुम्हाला महाराज, देह मिळालाय भजनाला, वापर कशाला? भोजनाला. बरं आता उत्तर सांगायचं. तुम्हाला देह मिळाला का कलाला? बोला की, तुम्हाला देह मिळाला का कलाला? फक्त मिळालाय, कलाला नाही. आता एक उदाहरण सांगतो. तुम्हाला मोटरसायकल मिळावी का चालवा यावी? बोला की, तुम्हाला मोटरसायकल मिळावी का चालवा यावी? चालवावे बरं का. आता बदलायचं नाही बरं का. कुणी 200 रुपये देतो म्हणलं तरी बदलायचं नाही बरं का. या उत्तरावर ठाम राहायचं. काय झालं महाराज, आम्ही एकदा काल्याचं कीर्तन केलं आणि काल्याचं कीर्तन आम्ही करून घराकडे निघालो बरं का. घराकडे निघालो आणि काल्याचं कीर्तन करून घराकडे निघाल्यानंतर एक म्हातारा मनुष्य गाडी ढकलत 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 घेऊन चालला होता. मला वाटलं गाडीतलं तेल संपलं असेल, आपण रोज लोकांचे पैसे घ्यायला लागलो. असं करूया, 100 रुपये काढूया आणि त्यांना देऊया, म्हणजे ते बाबा गाडीत पेट्रोल टाकतील आणि गाडीवर बसून जातील. मी 100 रुपये काढले, गाडीत थांबवलं. म्हणलं बाबा हे पैसे घ्या आणि गाडीवर बसून जावा. ते म्हणते तू नको शिकवू मला, गाडीत तेल फुल आहे. अहो मग गाडीत तेल फुल आहे, मग तुम्ही ढकलत घेऊन का चालला? तर ते म्हणते मला गाडी इथं सापडली. मला चालवा येत नाही का? नाही. म्हणलं शिकवू का? शिकवा, बसा गाडीवर.
गाडीवर बसलं, म्हणलं किक मारा, म्हणला किक समजत नाही, म्हणलं उजव्या पायात खाली एक, म्हणलं ते किक आहे ती खाली दाबायची, हातानं थोडी थोडी मूठ वाढायची. सांगितल्याबरोबर किक मारले, मूठ वाढली, म्हणजे घे टाका घेर. तो म्हणला मला घेर समजत नाही. म्हणलं डाव्या पायात, म्हणलं माग एक ते आहे त्याला पाठीमागं दाबायचं, हा डाव्या हातात जे पुढे ते धरले ते थोडं थोडं सोडायचं, थोडी थोडी मूठ वाढवायची. सांगितल्याप्रमाणे गाडी सुरू झाली, गाडी लागली रस्त्याला. पहिला घेर टाकला, गाडी निघाली. दुसरा बी टाकला गुरुजी, तिसरा बी टाकला, आणि तिसऱ्याच्या वर काय त्याला सुचन झालं, लागली गाडी गुर्र वाजायला. म्हणलं बाबा टाका की चौथा, तू नको शिकू, म्हणला मला कळते की तो टाकायचा. चौथा घेर टाकला, पण झाली गमत अशी, लागली वरंग. कळते तुम्हाला वरंग? उतार, उतार कळतो का? उतार. उतारला गाडी लागली आणि गाडीचं स्पीड वाढलं, ते लागला असं वाढायला. मला सांगा ओढून गाडी थांबते का? ती काय बैलगाडी का थांबायचं? हा, पण वडल्यामुळं अशी मूठ जास्त पिळकायची, गाडीचं स्पीड वाढायचं. एवढी गाडी जोरात गेली आणि एक मोठा टर्न आला. टर्न कळतो का? टर्न वळण आलं, आणि वळणाला काय महाराज गाडीचा टर्न बसला नाही, मोठा खड्डा. खड्ड्यात गाडी गेली, गाडी पडली, म्हाताऱ्याचे दोन्ही पाय वर. मला महाराज सांगायचंय काय, दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? मोटरसायकल मिळणं महत्वाचं, चालवायनं महत्वाचं का थांबवायनं महत्वाचं गुरुजी? हा, थांबवायनं महत्वाचं. एक सांगू, त्या गाडीचं सांगायला मी उभा राहिलो नाही. नरदेव रूपी मोटरसायकल देवान तुम्हाला मला भेट दिली. काहीला चालवायला आली, काहीला चालवायला आली नाही, पण ही गाडी मात्र थांबवायला आली पाहिजे. कुठं? जिथं भगवंताचं भजन आहे तिथं, जिथं महाराज अन्नदान आहे तिथं, जिथं महाराज धर्माचं कार्य घडलं तिथं ही गाडी थांबवली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमाविले, कार्य न फिरशी मागारा, अजून तरी फजित खुरा. विठाल विठाला, विठाला विठाला विठाला. मला सांगा, हा देह मिळाला का कळाला? नुसता मिळाला, कळाला का? बाबा उदाहरण सांगतो बरं का. काय झालं, आमच्या गावातल्या का पुरीचं लग्न झालं. आता सगळं तुम्ही आमच्या गावातलं इकडं लोक आमच्या गावात सांगायचं, तिकडे लोक तुमच्या गावातलं सांगायचं, त्याला काय आहे बरं का. लग्न झालं. आणि एक सांगू गुरुजी, आता मुलींचे लग्न होते, आता मुलांच्या लग्नाचं मात्र फार अवघड आहे. कारण सांगू, मुलींची संख्या झाली कमी, मुलांची संख्या झाली जास्त, आणि मुलं शिकली कमी, मुली शिकल्या जास्त, मुलांच्या लग्नाची फार मोठी अडचण आहे. प्रत्येक गावात 30-30, 35-35 नवरदेव आहेत. आता असं करायचं, एखादी पौर्णिमा बघायचं, त्यांना मंदिरासमोर आणायचं, गुलाल लावायचा आणि देवाला सोडायचा. आता लग्न होणे भानगड नाही. एक सांगू महाराज, मुलीचं लग्न ठरलं, लग्न झालं, मुलगी नांदायला गेली आणि 6 महिन्यानं परत माघारी आली. आल्याबरोबर आईचं प्रेम महाराज अगणित आहे. आईसारखं प्रेम कुणीच करू शकत नाही. मी सांगत नाही, तुकोबऱ्या सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, आईशी कवल्याची जाती करी लाभावीन प्रीती. आईनं मुलीकडे पाहिलं, आणि मुलीकडे पाहिलं महाराज, पाणी घेतलं, शिळी भाकरी घेतली, आणि आपल्या मुलीच्या अंगावरून शिळी भाकरी वाळून टाकली. एवढं प्रेम करणारी फक्त आई असते बघा. आणि मुलीला घरात घेतलं, आईनं गट्टमिट्टी मारली आणि विचारलं, अगं ताई, तुझं लग्न झालं त्यावेळी तुझं वजन होतं 60 किलो, आता 40 किलो कसं काय झालं? आणि मग ती मुलगी सांगते, आई माझ्या घरी सर्व चांगलं आहे बघ, सर्व चांगलं आहे, माझा नवरा तर एवढा चांगला आहे, मी सांगल ते सगळं ऐकतो, माझा नवरा म्हणजे महादेवा पुढचाच आहे. ज्याला कळाल ते हसले, ज्याला नाही कळाल त्यानं झोपायला सुरुवात करा. त्याला काय तवा आता विठाल विठाल विठाला विठाला विठाला. नवरा एक नंबर आहे, सासरा बी चांगला आहे, दीर बी चांगला आहे, ननंद बी चांगले, पण आमच्या घरात एक जित्राप मात्र लय वाईट आहे. तिचं नाव सासू. जिला सोनेच्या डोळ्यात बघा वाटतात आसू, तिचं नाव सासू. अगं मी जेवायला बसले का बरोबर सासू येते, सुरुवात करते, तुझ्या बापानं लग्नात सगळं दिलं, सगळं दिलं, पण पाणी तापवायचा बम दिला नाही. म्हातारी बम बम करून बोंबलते. एवढं बापाने ऐकलं महाराज. महाराज दारातली शेळी सोडली, विकून टाकली बाजारात, आणि 6,000 रुपये किमतीचा बंब घेतला, डोक्यावर घेतला, आणि बंब घेऊन म्हातारा निघाला. कुठं निघाला? आपल्या मुलीला बंब द्यायला. डोक्यावर बंब घेतलाय, हातात मुलीचा हात धरलाय, गेला, आणि त्याच्या इनीनं इवयाच्या डोक्यावर बंब पाहिला, आणि मग इन म्हणते, आज सोनियाचा दिनू,
वर्षी अमृताचा धनु. म्हातारीनं बंब पाहिला आणि सगळ्या गावातनं बम करून म्हातारी बुमलून माघारी आली. एवढा नाद बंबाचा, संध्याकाळी हातरून टाकलं कुठं बंबा शेजारी. म्हातारी झोपली बंबा शेजारीच. संध्याकाळी झोपली, घड्याळाकडे बघते झोपते, घड्याळाकडे बघते झोपते. पहाटे 3 वाजता काही दम निघाला नाही. उठली, घागर घेतली आणि चालली हापशावर. पहिलं कसं होतं, हापशे होते. त्याच्या अगोदर कसं होतं महाराज, पाणी भरायचं म्हणलं का ताप होता. काय ताप होता महाराज? कासरा घ्यायचा, बादली घ्यायची, घागर घ्यायची, जायचं पाणी शेंदायचं, शेंदलेलं पाणी घागरीत वतायचं, घागर काकाला घ्यायची, घरी यायचं, ते पाणी रांजणात वतायचं आणि मग तांब्या भरून नवऱ्याला पाणी द्यायचं. एवढ्या होतं का नाही? आता याप राहिलं नाही, ताप राहिला नाही. दारात नळ आला, आता नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात सोडायची. अजून काही दिवसांनी जर नवऱ्यानं पाणी मागितलं का बायको नदी घे, काय प्यायचं ते पिये. एवढा जमाना बदललाय महाराज. म्हातारी गेली, पहिली घागर आणली, बंबात ओतली. पुन्हा महागारी गेली, दुसरी आणली, बंबात ओतली. तिसरी आणली, बंबात ओतली. चौथी आणली, बंबात ओतली. 5वी आणली, बंबात ओतली. 6वी बी आणली, बंबात ओतली. विचार केला, आपल्या गावात सगळ्याचे बंब 5 हांड्यात भरते, तर आपल्या 6 वतले तरी बंब भरणा कसा. पण तिने विचार केला, आपला पाहुणाच लय करारी आहे, आपल्या पाहुण्यानं सगळ्या गावाचं पाणी तापल एवढा बंब दिलाय. पुन्हा म्हातारी गेली, 7वा आणला, 8वा आणला, 9वा बी आणला, 10व्या हांड्याला पाकाशी म्हातारी पिकवून गेली. पण पहिले एक महाराज नियम होता, एखाद्याच्या घरी बाळ जन्माला आलं का शेजा पाजारी बायका यायच्या, हांडा भरून पाणी आणायचा आणि त्यांच्या दारात वातायचा. त्याला म्हणायचे हेल घालणं. सुईनीची गडबड झाली आणि 10 जणी हेल घाली. आता बऱ्याच कीर्तनकाराला हेल माहित नाही. ते म्हणते भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आला, तिथं भरपूर वैरण पडली होती आणि मग त्यानं वैरणीचा हेल घातला पिस्तोल्या. लय काम आहे महाराज त्याचं. हेल घालणं म्हणतात. महिला आल्या, काकू शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा, तुम्हाला झाला नातू. काकू म्हणते नातू नाही फितू नाही, पाहुण्यानं बम दिलाय पण फुटकाच दिलाय. एवढं आता ऐकलं पुरीनं. एक वाक्य सांगतो, ज्या मुलीच्या माहेरची गरीब आहे ना, ती मुलगी कधीच वरतोंड करून बोलत नाही. पण ज्या मुलीच्या माहेरची श्रीमंत आहे, ती मुलगी महाराज सासू सासऱ्याला उलट बोलल्याशिवाय राहत नाही महाराज. ऐका, 6 महिने नव्हती बोलली, आज व्हायला सांगितलं, आत्या बंब चांगलाच आहे, तुम्हाला अक्कल नाही. असं म्हणल्या म्हातारी म्हणती, मला अक्कल नाही, मला अक्कल नाही. पप्या बाहेर. तुझी बायको म्हणते मला अक्कल नाही. पप्या बाहेर आला, काय झालंय? माझ्या आईला अक्कल नाही. अहो तुमच्या आईला विचारा कुठं पाणी वतलं, तिला अक्कल. माझ्या आईला अक्कल नाही. सोनो असं म्हणलं का नवरा म्हणला, बोल ना काय झालं? अहो तुमच्या आईला विचारा पाणी कुठं वतलं. मग विचारलं, आई तू पाणी कुठं वतलं? आई म्हणते हे काय याच्यात वतलं, ज्यात लाकडं घालायची त्यात पाणी वतलं. मला सांगा, म्हातारी मेली तर बंब भरल का? मी बंबा सांगायला उभा राहिलो नाही महाराज. नरद्या रूपी बंब तुम्हाला मला मिळाला, पण वापरायची मात्र अक्कल नाही. विठाला 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 विठाला. ओ महाराज, जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी वापरली पाहिजे. हा देह मिळालाय कशाला? हा देह मिळालाय भजनाला, वापरला पाहिजे भजनाला. जर वापरला नाही तर याची किंमत राहत नाही महाराज. एकदा पैठणचे नाथ महाराज पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं आणि दर्शन करून महाराज महाद्वारातनं वर निघाले. आणि जाताना वाटेत महाराज आंधी पांगरी माणसं गाठ पडली. 1-2 पैसा द्याव गरीबाला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. नाथ महाराज म्हणतात, हा भगवान परमात्मा स्वतःला कृपाळू म्हणतो, दयाळू म्हणतो, दयाघन म्हणतो, आणि याच्या दारात ही आंधळी पांगरी कशी काय? नाथ महाराज गेले, देवा स्वतःला कृपाळ म्हणतो, स्वतःला दयाळ म्हणतो, आणि तुझ्या दारात ही आंधळी पांगरी कशी काय? नाथ महाराज म्हणले, असं का? देव म्हणले, तुम्ही काही काळजी करू नका, असं करा, मी 5 मिनिटं खाली उभा राहतो, तुम्ही 5 मिनिटं वर उभा राहा. आणि मग महाराज नाथ महाराज वर उभा राहिले, विटेवर पाय समान केले, कमरेवर हात ठेवले, डोळे झाकल्याबरोबर चित्र दिसलं. कोणतं? ज्यांनी महाराज पाठीमागच्या जन्मी काय केले, ज्यांनी पायानं पाप केलं, या जन्मी पायकट.
ज्यांनी हातानं पाप केलं या जन्मी हात कट, ज्यांनी डोळ्यानं पाप केलं या जन्मी डोळे कट, ज्यांनी तोंडानं पाप केलं मुका झालो वाचा गेली, होतो पंडित ज्ञानी महाराज गर्वामध्ये झाली सर्व हानी. ज्या महाराज अवयानं पाप केलं तो अवयव पुढच्या जन्मी प्राप्त होत नाही. एक मनुष्य गेला छत्री विकत घ्यायला, छत्री बरं का गुरुजी, छत्री विकत घ्यायला गेला. छत्री विकत घेतली, विचारलं दुकानदार गॅरंटी काय, गॅरंटी? दुकानदार म्हणले गॅरंटी फुल, 200 वर्ष काही सुद्धा होणार नाही, फक्त मी सांगतो तेवढं करायचं, उन्हात बाहेर काढायची नाही आणि पावसात भिजू द्यायची. मग पेटवाय न्यायचं का काय? मग जी गोष्ट त्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी वापरली तर तिची किंमत राहते. देह महाराज सुंदर मिळालाय कशाला? भगवंताचं भजन करायला. भजन केलं पाहिजे महाराज. ऐका, कार्तिक वद्य महाराज एकादशीला आजी आंधळी यात्रा भरते महाराज. लाखो वारकरी महाराज पायी चालतात माझ्या ज्ञानोबरांना भेटायला. बघा 725 वर्षापूर्वी कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरात घोषणा झाली आणि सांगितलं पुढची एकादशी कुठं? आळंदीला. सर्व वारकरी हजर व्हायचं. आणि 725 वर्षापूर्वी नामदेव महाराज भगवान परमात्मा स्वतःची पत्नी घेऊन आळंदीला आले. बघा ऐका, दिवस एकादशीचा उजडला, सर्वीकडे आनंद 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 महाराज. भजन कीर्तन प्रवचन सुरू होते, आनंद होता. तो दिवस गेला महाराज, आनंद झाला. दुसरा दिवस उजाडला कार्तिक वद्य महाराज द्वादशी, सगळीकडे आनंद. आणि संध्याकाळी महाराज सिद्धेश्वराच्या मंदिरात कीर्तन उभा राहिलं आणि कीर्तनकारानं कंबर बांधली आणि सांगितलं की उद्या ज्ञानोबराय समाधी घेणार. आता सगळे म्हणतात की ते समाधीचं कीर्तन नामदेव यांनी केलं, पण संध्याकाळचं कीर्तन कुणी केलं तर महाराज केंदूर नावाचं गाव आहे आणि त्या केंदूरचे महाराज कान्होबा महाराज पाठक त्यांनी महाराज कीर्तन केलं होतं. सर्वात ज्येष्ठ होते आणि सांगितलं ही बातमी तुम्हीच फक्त समाजाला सांगू शकता, आम्ही समाजाला सांगू शकत नाही. आणि ती बातमी कोणी सांगितली तर ती बातमी महाराज कान्होबा महाराज पाठकांनी सांगितली. संध्याकाळी महाराज कीर्तन संपलं, दुसरा दिवस उजाडला, तो म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी. माणसं रडली नवल नाही बाबा. महाराज सर्व साधू संत रडायला लागले. महाराज एवढंच काय, एक सांगू महाराज तुम्हाला, देव निवृत्त्याने धरले 2 एकर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबराय बसायला निघाले. नामदेवांची 4 पोरं इटानारा गोंदा महादा समाजाची जागा साफ केली आणि ज्ञानोबराय बसाय निघाल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या डोळ्यात पाणी भरलं. डोळ्यातनं पाणी गळगळ गळगळ व्हायला लागलं. आणि मग रुक्मिणी माता म्हणते, अहो देवा, जगाची उत्पत्ती स्थिती लय तुमच्या हातात आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, तो जगा ते चालिता. अहो तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही आणि तुमच्या डोळ्यात पाणी स्वतः भगवान परमात्मा सांगतात. ऐक रुक्मिणी, ज्ञानाचं वय 22 वर्ष आहे ग. वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. अग आज वय 22 आहे. जगाचं कल्याण केलं. ज्ञानोबराय समाधीला निघाले. कवयात ग हात माझ्या ज्ञानाचे, कवयात ग माझ्या पायी ज्ञानाचे, असं म्हणल्याबरोबर महाराज देवाचं रडणं थांबलं. पण रुक्मिणी माझ्या डोळ्यातनं घ देशी पाणी वाहिलं. देवानं विचारलं, अगं रुक्मिणी, मी रडतोय माझा ज्ञाना समाधीला चालला म्हणून, तू का रडते? तर तिचं उत्तर फार गोड आहे. तिनं सांगितलं, जगाच्या बापाला रडवलं म्हणून. धन्य आहे तो ज्ञानोबा, भाग्यवान आहे तो ज्ञानोबा. आणि तेच वर्णन नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार. परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी.
सुरेख झालात